Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 39 based on standard 7 subject maths chapter number 9 direct proportion and inverse proportion. So let's get started. Practice set 39. तर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. तुम्ही जर प्रॅक्टिस सेट 39चा यापूर्वीचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. क्वेश्चन नंबर 4. A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion 3:7. Each of them gave 2% of his share of the profit to the soldiers' welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? तर अ व ब यांना मिळालेला जो 24,500 रुपीजचा नफा आहे तो या दोघांनी 3:7 म्हणजे 3:7 या प्रमाणात वाटून घेतलेला आहे. तर प्रत्येकाने आपल्या मिळालेल्या नफ्यापैकी 2% जी अमाऊंट आहे ती त्यांनी सोल्जर्स वेलफेअर फंड म्हणजे सैनिक कल्याण निधीला दिलेली आहे. तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली हे आपल्याला काढायचं आहे. तर प्रथम आपण दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. द प्रॉफिट इज शेअर्ड इन द रेशो 3:7. त्यांनी दोघांचा जो नफा आहे तो दोघांना 3:7 या प्रमाणात त्यांनी हा वाटून घेतलेला आहे. द प्रॉफिट इज शेअर्ड इन द रेशो 3:7. लेट A get 3x rupees and B get 7x rupees. आता त्यांना जो प्रॉफिट झालेला आहे तो 24,500 हा प्रॉफिट झालेला आहे. दोघांची आपण बेरीज करणार आहोत. 3x + 7x = 24,500. 3 + x 10x = 24,500. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर 10 हे मल्टिप्लाय आहेत ते अदर साईडला जर आपल्याला न्यायचे असतील तर मल्टिप्लायच्या विरुद्ध म्हणजेच आपण डिवाईड करावे लागतील. तर 24,500 अपॉन 10 एक 0 कट केलेला आहे. तर x = 2,450 रुपीज. एक्सची किंमत मिळालेली आहे 2,450 रुपीज. आता आपण या दोघांना मिळालेला जो नफा आहे तो प्रथम आपण काढून घेणार आहोत. तर ए ला जो नफा झालेला आहे तो झालेला आहे 3x. प्रॉफिट रिसीव बाय ए = जो रेशो आहे 3x. 3 × x ची व्हॅल्यू आहे 2,450 रुपीज. गुणाकार केला असता गुणाकार येतो 7,350 रुपीज. ज्याप्रमाणे आपण एचा प्रॉफिट काढलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण बीचा प्रॉफिट काढणार आहोत. तर प्रॉफिट रिसीव बाय बी = त्याचा जो रेशो आहे तो आहे 7x. तर 7 × x ची व्हॅल्यू आहे 2,450 रुपीज. मल्टिप्लाय केला असता आन्सर येतो 17,150 रुपीज. तर आता अशा रीतीने आपण ए आणि बी चा प्रथम त्यांना जो नफा झालेला आहे त्यांच्या प्रमाणात तो आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता आपल्याला यांनी जी 2% अमाऊंट जी सैनिक मदत निधीला जी दिलेली आहे ती आपल्याला काढायची आहे. तर त्यांनी ही जी 2% जी अमाऊंट आहे जी त्यांनी सैनिक मदत निधीला दिलेली आहे ती त्यांच्या प्रॉफिटवर
जी मिळालेली रक्कम आहे त्यावर दिलेली आहे। तर या ठिकाणी आपण लिहून घेऊया 2% ऑफ एला जो प्रॉफिट झालेला आहे तो आहे 7,350 रुपीज इज इक्वल टू 2%. 2% मीन्स 2/100 इंटू 7,350 रुपीज, कारण 2% ह्या प्रॉफिटवर मिळालेली रक्कम आहे। 2% ते देणार आहेत मदत निधीला, तर आपण इथे 2 1 2 2 5 10 5 1 5 5 1 5 2 उरलेले आहेत, 5 4 23 उरले, 5 7 35, आन्सर आलेला आहे 147 रुपीज। तर ए त्याच्या प्रॉफिटमधून 2% अमाऊंट म्हणजेच 147 रुपीज ते सैनिक मदत निधीला ही व्यक्ती देईल। आता आपण 2% ऑफ 17,150 रुपीज व 2% अमाऊंट किती होते ते आपण काढणार आहोत। ही बी ची अमाऊंट आहे, तर 2% मीन 2/100 इंटू 17,150 0 0 कट करूया प्रथम। 2 1 2 2 5 10, 5 ने आपल्याला भाग लावायचा आहे, 5 3 15 2 उरले, 5 4 20 1 उरलेला आहे, 5 3 15, आन्सर आलेला आहे 343। तुम्ही तिथे बाजूला सुद्धा भागाकार उभ्या पद्धतीने करू शकता। तर 17,150 रुपीजवरती जी 2% अमाऊंट आहे ती आहे 343। तर अशा रीतीने ए आणि बी ने ची आपण जी रेशो आहे त्यावरून एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे। त्यानंतर आपण या दोघांना मिळालेला जो प्रॉफिट आहे तो आपण एक्सच्या व्हॅल्यूवरून काढलेला आहे। त्यानंतर यांना मिळालेल्या प्रॉफिटवरून आपण त्यांनी जी सैनिक मदत निधीला जी रक्कम दिलेली आहे 2% अमाऊंट, ती आपण 2% अमाऊंट त्यांच्या प्रॉफिटवरून काढलेली आहे, जी 147 रुपीज आहे, आणि बी ची जी अमाऊंट आहे ती आहे 343 रुपीज आहे। तर आपण आता आन्सर लिहूया। ए डोनेटेड 147 rupees and B donated 343 rupees. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया। क्वेश्चन नंबर 5, Jaya, Seema, Nikhil and Nilesh put in altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investments being in the proportion 3:4:7:6. What was Jaya's actual share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? तर या ठिकाणी जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3,60,000 रुपीज अमाऊंट 3:4:7:6 या प्रमाणात त्यांनी भागीदारी केलेली आहे। तर या प्रश्नामध्ये जयाज ॲक्च्युअल शेअर इन द कॅपिटल, व्हॉट ऑज जयाज ॲक्च्युअल शेअर इन द कॅपिटल म्हणजे जयाचे भांडवल किती होते हे आपल्याला काढायचं आहे। त्याचप्रमाणे त्यांना या व्यवहारामध्ये जर 12% नफा झाला असेल तर निखिलच्या वाट्याला किती रक्कम आली हे आपल्याला काढायचं आहे। तर टोटल जी इन्व्हेस्टमेंट आहे, अमाऊंट आहे, जी त्यांचं कॅपिटल आहे तो आहे 3,60,000 रुपीज। टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 3,60,000 रुपीज। आता या चौघांनी जी भागीदारी केलेली आहे या भागीदारीवरून आपल्याला जयाचे भांडवल किती आहे म्हणजे या टोटल इन्व्हेस्टमेंटमध्ये भांडवल किती आहे ते आपल्याला काढायचं आहे।
The investment is in the proportion 3:4:7:6. Let Jaya invested 3x rupees. Jaya invested 3x rupees. Then the investment of Seema, Nikhil and Nilesh. Seema, Nikhil and Nilesh are. तर तुम्ही पाहू शकता ही ज्या क्रमाने नावं आहेत त्याच क्रमाने त्यांचा रेशो आपण घेणार आहोत. जसं जयासाठी 3x घेतलेला आहे तसं सीमा 4x, निखिल 7x and निलेश 6x are 4x rupees, 7x rupees and 6x rupees respectively. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 3,60,000 रुपीज. आता आपण या सर्वांची बेरीज करूया म्हणजे आपल्याला त्यातील जयाचे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मिळेल. तर फर्स्ट 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x इज इक्वल टू 3,60,000 रुपीज. 3x प्लस 4x प्लस 7x प्लस 6x इज इक्वल टू 3,60,000. 3 प्लस 4 7 प्लस 7 14 plus 6 20x is equal to 3,60,000. तर हे जे 20 जे मल्टिप्लाय आहेत ते आपण अदर साईडला नेऊ जेणेकरून एक्सची किंमत मिळेल. त्यामुळे हे जे मल्टिप्लाय आहेत ते इकडे आल्यावर डिवाइड होतील. x इक्वल टू 3,60,000 अपॉन 20. 0 0 आपण कट केलेला आहे. 2 1 2 2 1 2 एक शिल्लक राहिलेला आहे वरून घेतले 6. 2 8 16 0 0 0 वरती लिहून घेतलेले आहेत. एक्सची किंमत आहे ती 18,000 रुपीज आपल्याला मिळालेली आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला 18,000 रुपीज मिळालेली आहे. आता हे जी जया, सीमा, निखिल आणि निलेशची जी इन्व्हेस्टमेंट होती जी टोटल 20x होती तर यापैकी जी आपल्याला जयाची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे तर जयाची इन्व्हेस्टमेंट आहे 3x. जयाच इन्व्हेस्टमेंट इज 3x रुपीज. 3x मीन्स 3 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 18,000. 0 0 0 लिहून घेतले आहेत. 18 3 54,000 रुपीज. 54,000 रुपीज ही जयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता पुढील प्रश्न असा आहे की आपल्याला या निखिलच्या वाट्याला किती रुपये येतील हे काढायचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला याला जो प्रॉफिट झालेला आहे 12% तो आपण काढणार आहोत. 12% प्रॉफिट ऑन 3,60,000 रुपीज म्हणजे 3,60,000 वरती जो 12% जो प्रॉफिट झालेला आहे त्याच्या रूपात आपण कन्वर्ट करणार आहोत. आता आपण प्रॉफिट इज इक्वल टू 12% मीन्स 12/100 इंटू 3,60,000. 2 0 कट केलेले आहेत. 12 इंटू 3,600 इथे उरलेले आहेत. तर यांचा गुणाकार केला असता उत्तर येतो 43,200 रुपीज. म्हणजे याला जो प्रॉफिट झालेला आहे तो झालेला आहे 12%. आता या ठिकाणी आपल्याला निखिलचा प्रॉफिट काढायचा आहे. तर निखिलची जी इन्व्हेस्टमेंट होती निखिल्स इन्व्हेस्टमेंट इज 7x रुपीज. निखिलची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 7x रुपीज आहे आउट ऑफ 20x. तर
निखिलची इन्व्हेस्टमेंट ही 7x रुपीज होती 20x रुपीजपैकी. तर या ठिकाणी आता आपण प्रथम निखिल्स प्रॉफिट काढणार आहोत. तर निखिल्स प्रॉफिट त्याची इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 7x आहे, त्यामुळे जर प्रॉफिट सुद्धा 7xच्याच रेशोमध्ये असेल. टोटल जी इन्व्हेस्टमेंट आहे, टोटल प्रॉफिट आहे तो 20x आहे इंटू किती रुपयांवरती, तर हा जो प्रॉफिट झालेला आहे 43,200 रुपीज ही रक्कम आपण घेणार आहोत. तर x कट केलेला आहे, 0 कट केलेला आहे, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 1 उरलेला आहे, 2 6 12, 0 0, 7 इंटू 2160 रुपीज. तर 7 गुणिले 2160 केले असता उत्तर येते 15,120 रुपीज. म्हणजे निखिलला जो प्रॉफिट झालेला आहे तो झालेला आहे 15,120 रुपीज. तर आपण हे शब्दामध्ये लिहूया. Jaya's investment is 54,000 rupees and Nikhil made a profit of 15,120 rupees. तर अशा रीतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 39 मधील क्वेश्चन नंबर 4 व 5 सोडवलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.